नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 42 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग. तर आपण प्रिन्सेस ब्लाउज कटिंग मोठे साईज असू द्या किंवा छोटे साईज असू द्या एकदम व्यवस्थित कटिंग करणार कमी वेळामध्ये आणि समजून अशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्या अगोदर पण 42 साईजचे भरपूर ब्लाउज कटिंग केलेत, एकदम परफेक्ट आलेत. तर त्याच कस्टमरचे वेगवेगळ्या पद्धतीने ब्लाउज आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. 14.5 आपण उंची घेतली. तर शिवून ब्लाउज होतो 13.5 इंचाचा. शोल्डर घ्यायचे आपल्याला 6 इंच आणि मोंड्यासाठी घ्यायचे आपल्याला 6 इंच. आता 10.5 ची घडी येते. 42 साईजला 10.5 ची घडी आली. आपण एक मार्किंग करून घेतली, त्याच्यामध्ये आपण 2 इंच जास्त घेतले. आता अर्धा इंच मी पुन्हा एकदा पाठीमागे येते आणि आपल्याला एक मार्किंग करून घेतली. 1.5 इंच कंपल्सरी आपण घेऊयात आणि 1 इंच आपण समोरच्या भागासाठी घेऊया आकार देण्यासाठी मोंड्याला. याच्या अगोदर पण मी 32 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज शिवलेला, पण ते बोटनेक मध्ये होता. हा आहे साडीतला ब्लाउज पीस. मी तुम्हाला अगोदर ब्लाउज पीस दाखवते. नंतर आपण टाकूयात गळा. गळा घ्यायचा आपल्याला 2.5 इंचाचा. गळा 2.5 इंचाचा घेतल्याच्या नंतर 11 इंचाचा गळा घ्या. आता याच्यावर बघू शकतात अशा पद्धतीची डिझाईन आली. तर आपण याला गोल गळ्यामध्ये आणि रेडीमेड पाइपिंग लावून वरती 2.5 इंच घेतले, तर खालच्या बाजूला आपण 3 इंच घेऊ. थोडंसं ब्रॉडमध्ये गळा व्यवस्थित दिसून येईल. आणि अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार द्यायचा आहे. आता वरती माप किती आले? 12.5 आले, तर खाली आपण 12 इंच घेऊया आणि 1.5 इंच परत एकदा पाठीमागं आलोय आपण. अशा पद्धतीने आपण याला मार्किंग करून घ्यायची. ही झाली आपली शिलाई मार्जिन. आता आपण हे कट करून घेऊ. 32 छाती आहे. खूप सिंपल पद्धतीने हा ब्लाउज आपण कटिंग करतोय आणि फिटिंगला खूप छान बसतोय. याच्या अगोदरचे पण तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कमी वेळामध्ये ब्लाउज कटिंग कशी केली. आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण ब्लाउज कटिंग करतोय. तर कुठली पण पद्धत असू द्या, खूप सिंपल पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे अवघड काहीच जात नाही. आता जसं आहे तसं आपण टाकून घेतलं आणि आखून घ्यायचं आहे आपल्याला. आपण पेपर कटिंग न करता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतोय, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं, प्रिन्सेस ब्लाउज कोणता पण असू द्या आपल्याला 1 इंच जास्त द्यावाच लागतं. आता 1 इंच जास्त दिल्याच्या नंतर आपण लगेच लाईन आखून घेऊ. लाईन आखल्याच्या नंतर आपण गळा घेतला 2.5 इंचाचा, तर 2.5 इंच आपण फ्रंट गळा घेऊया. आता 6.5चा गळा घेऊ आपण, म्हणजे शिवून आपला हा 6 इंचाचा होऊन जाईल आणि गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण ही तर किती सोडलं आपण चेक करू. जवळजवळ 1 इंच आपण जास्त सोडले, तर काही हरकत नाही, आपल्याला 1 इंच जास्तच लागते. अर्धा इंच आपण पाठीमागं येऊ, कारण आपण पाठीमागच्या भागाला 1.5 इंचावर आकार दिलाय आणि फ्रंट भागाला 1 इंचावर दिलाय. आता आपल्याला काय करायचंय, अंगावर माप घेतले 11 इंच टक्स पॉइंट आला. 4.25 इंच आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आडवा. 4.25 इंचावरच घ्या, जास्त घेऊ नका. आता ही लाईन आपण इथपर्यंत घेतली तरी चालते, म्हणजे आपल्याला फक्त पॉइंट काढायचा होता. आता आपण काय करूयात, ह्या बाजूनी 2 इंच घेऊ. आपल्याला 3 इंचाचा टक्स लागतोय. हेवी चेस्ट आहे. जे 2 इंच मी इथं घेतले तेच 2 इंच मी समोरच्या भागात पण घेणार आणि आपल्याला मग ते वरती जोडायचे. आता हे जास्तच
आता ही जी लाईन आखली आपण इथपर्यंत घेऊया. कटिंग करताना आपण ह्या लाईनपासून घेऊ, पलीकडची लाईन आपल्याला घ्यायची नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे 1 इंच आहे तर इकडच्या बाजूने पण आपण 1 इंचाचा टक्स घेऊ. आता हे 2 इंच आपण इथं जोडून घेऊ. खालच्या लाईनपासून आपण वरती आलोय. सिंपल पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि खूप कमी वेळामध्ये आपला ब्लाऊज कटिंग हा होऊन जातोय आणि आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकतात कमी वेळामध्ये आकार पण खूप छान आलाय. आता जे आपलं हे 1 इंच आपण जास्त घेतले तर आपण ह्या लाईन पासून इकडं घ्यायचंय तिरकं. ज्यावेळेस आपण प्रिन्सेस भाग जोडतो, मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते, ते कमी पडू नये त्याच्यासाठी आपण 1 इंच जास्त घेतलंय आणि ह्या लाईन पासून जे 1 इंच आपण जास्त घेतले तेच 1 इंच आपण इकडं पण जास्त घेतले. आता इकडून आपण काय करायचं, डायरेक्ट गळ्यापर्यंत आपल्याला तिरकी लाईन आखून घ्यायची, म्हणजे गळ्यापर्यंत. अशा पद्धतीने आपली 32 साईजचा 42 साईज, माझ्याकडून जर चुकत असेल तर माझ्या लक्षात नाही आलं मी किती साईज बोलले तुम्हाला. 42 साईजचा ब्लाऊज आहे हा. बेचाळीस साईजचा ब्लाऊज मी याच्या अगोदर पण प्रिन्सेसमध्ये, बोटनेकमध्ये भरपूर याचे कटिंग व्हिडिओ टाकलेत. जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी अगोदर जाऊन बघा. याच्यामध्ये 42 आणि 43 साईज तुम्ही कव्हर करू शकतात किंवा 41 ते 42 साईज पण तुम्ही कव्हर करू शकतात. म्हणजे आपल्याला नॉर्मल जरी फरक असा 1 इंचाचा किंवा 1.5 इंचाचा तर आपण ॲडजस्ट करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे एक सोबत तुम्हाला 2-3 ब्लाऊजची कटिंग एकाच पेपर पॅटर्नवर लक्षात येऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग केली तर तुम्ही 42-43 साईज हे करू शकतात. बेचाळीस आणि 43 साईजचे तुम्ही कटिंग करू शकतात ह्याच मापानुसार, किंवा तुम्ही 41 साईज जरी कटिंग केली तरी पण चालते. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज कटिंग झालाय. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला बाही कटिंग कशी करायची तर याच्या अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि सिंपल पद्धतीने बाही कटिंग आहे ते पण तुम्ही लक्षात घेऊन कटिंग करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.